हॅलो नमस्कार, तर मी विद्या आणि माझ्या विद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर गाईज, आता कशा आहात तुम्ही? बरेच असाल. तर सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज परत मी नवीनच सुरुवात पण ब्लॉगला किचनमध्येच केलेलं आहे. तर मी आज काहीतरी किचनमध्येच करणार आहे, म्हणून तुम्हाला ब्लॉग पण किचनमध्ये दाखवत आहे. चला तर मग आता बघूया काय करते ते. गावावरून तांदूळ आणलेले आहेत, तर ते मला आता चांगले करून टाकीमध्ये ठेवायचे आहे. ते ठेवते, तर ते बघा कसं करतं ते. गाईज, आता हे टाकी घेतलेले आहे, त्यामध्ये तांदूळ ठेवते. हे बघा, असे प्लॅस्टिकचे त्याच्यामध्ये तांदूळ ठेवतात. हे पसारा काढून घेतलं, साफसफाई टाकी पण करून झाली. तर आधी ह्या टाकीमध्येच मी तांदूळ ठेवत होती, तर आता ना मी प्लॅस्टिक त्याच्यामध्ये ठेवते. तर खूप तांदूळ आहे, त्यामुळे के जी त्याच्यात ठेवते आणि साफसफाई नाही केलेली किचनमध्ये आता करते. तर मग बघा, आणि हे पण गावावरून पीठ आणलेलं आहे तांदळाचं, ते पण त्याच्यामध्ये बघा. एवढे सगळे तांदूळ मी गावावरून आणले होतायचे. पहिले पूर्ण साफ करून घेते, मग तांदूळ स्वच्छ. तांदूळ आहे त्यामुळे हा प्लॅस्टिक येते त्यामुळे बाकीचे तांदूळ ह्या टाकीमध्ये ठेवते आणि मग याच्यामध्ये ठेवते. तर गाईज ना, मग एवढे तांदूळ आम्ही सगळे गावावरून आणतो. आम्ही विकत वगैरे काही तांदूळ घेत नाही. तर गावावरून घेऊन आले होते, आमची गाडी पण आहे. तर मग गावावरून जास्त तांदूळ आणलेले होते. तर ते खूप दिवसापासून मला ना दिदूच्या काही करायला भेटलं नाही. तर आज वेळ आहे, दिदूचे पप्पा आहेत, त्यामुळे मग तिला आता पण तिथे उठलेली आहे, खेळते. आणि गेला ताईकडे खेळायला. तोपर्यंत म्हटलं तांदूळ हे सगळे खूप दिवसापासून तरी खेळायला हा टाकीमध्ये ठेवत होती. तर आता हे नाही याच्यामध्ये बसणार नाही, त्यामुळं मी ना हे काल आलेला आहे टपवाला, त्याच्याकडून असं एक टाकी घेतलेली आहे झाकणावाला. तर याच्यामध्ये मी आता हे पूर्ण तांदूळ ते, कारण की हा खूप मोठा आहे ना, त्याच्यामुळे याच्यात बसते. तर आता पूर्ण तांदूळ मी मस्त घासून घेतला, आता याच्यामध्ये ठेवते, जेणेकरून किचनमध्ये पसारा राहणार नाही. मला खूप दिवसापासून असा पसारा होता, त्यामुळे मी हे घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये आता तांदूळ ठेवते. तुम्ही पण असं जास्त ना ते हे वापरू शकता, कारण की खूप भारी त्याला झाकण पण असतं. दाखवते, हे बघा, झाकणी पण आहे त्याला, म्हणजे हे असं झाकण आहे, त्यामुळे आपण तांदूळ ठेवू शकतो. असं पूर्ण तांदूळ राहतात. तर मग आता मी पहिले तांदूळ ठेवून घेते. खूप दिवसापासून तांदूळ ठेवायचे होते, खूप तांदूळ आहेत ना, त्याच्यामुळे मोठे. आता पहिले तांदूळ सगळे वेगवेगळे आहेत. आता हे आहेत ना, हे सुवर्णाचे आहेत, आणि तांदूळ सुवर्णाचे भात असताना त्याचे तांदूळ आहेत, आणि ते आहेत ते दुसरे ते लहान आहेत, ते वाडाकोलचे. तर आता आणि किचन मधलं सगळं मिक्स करते. मिस्टर काय करत नाही, त्यामुळे पटापट तांदूळ सगळे जास्त आहेत. आणि मला काय अजून वजन उचलायचं नाही, त्यामुळे मी एक पातेला घेतले आणि त्या पातेल्याने ना असं तांदूळ पूर्ण टपामध्ये असं उठते, कारण की तांदळाची खूप वजन आहे ना, त्यामुळे मी उचलत नाही. तांदूळ घेते. दिदी ओरडते, विद्दी काय झालं? थांबा, आली. पप्पा कुठे गेलं? तर आता आहे ना, दुपारचा स्वयंपाक वगैरे सगळा झालाय, आणि तोपर्यंत म्हटलं सगळी कामं वगैरे. आणि त्यात ना दिदूची तब्येत पण बरी नाही आहे, तिला ताप सर्दी 2 दिवस झाले. काल पण हॉस्पिटलला नेऊन आणलं, आणि  तरी पण रात्रीभर ती झोपली नाही, काही झोपली नाही. आता पण थोडा वेळ झोपलेली उठले.
तरी त्यामुळं मग तरी कपडे होते, भांडी सगळं झालं. आणि तांदूळ झाले. किचन कधीपासून साफ करायला राहिलं. मात्र घेतले साफ करायला आणि तांदूळ मला ठेवते. त्यामुळे पटत एवढे जायचं पटापट टाकून घेते. आणि किचन खूप दिवसापासून ना मग ते ठेवलं नाही तर असा पसारा होता आणि काही चांगलं दिसत पण नाही. माणसं वगैरे येतात काय मग खूप असे म्हटलं आज तरी साफ करून ती बघू किती बसतात ते. आता बसतात ते घरी. आता हे ना पूर्ण एवढी तरी उचलली मला टाकायची गोष्ट त्याच्यामध्ये. बघ आता तरी बाकी फीस भरते का काय ते बसतात का. माझं नुसतं पसारा होणार नाही त्यामुळे मग इथे बरी म्हटलं घेतलंय. आता एवढी माझी पिशवी होती. मी परत सासूबाईंना द्यायची हे त्याच्यामुळे मग त्यांनी 5 वाजता पूर्ण पिशवी काढून घेतला. आता एवढे तरी बसले. आता एवढे बसलेत. आणि आता बाकीचे जे आहेत ना ते वेगळे आहेत. त्यामुळे मग काय करते आता हे आहेत ना तर याच्यामध्ये काय बस होत नाही. बघू काय करतात याच्यामध्ये त्यातनं असे करून होते. वापरायला काय करते वापरण्यासाठी ना त्याची ठेवते. दिदू काय झालं. हो 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 कंटाळा तुझा. थोडा वेळ खेळ हा. तेवढेच तांदूळ ठेवून घेते. थांब आली थांब. तर खूप बदल झाले. तर पप्पांना बोलवते आणि बाकीचे ना ते आता वापरण्यासाठी मी असे तसे याच्यामध्ये ठेवते बांधून. दिदू लागले ओरडायला ठेवते ना ती. तर आता गाईज ना ते बाकीचे ठेवते आता. बसतील का बघते याच्यामध्ये कसं ठेवते बाकीचे नाही बसायला तर नाही बसणार त्यामुळे बाकीचे असं ठेवते. आणि बाकी नाही बघा असं करते आणि उचलून ठेवते. वजन खूप झाले तर उचलायला जमणार नाही. आणि काढ्या मिस्टरांनी ना मस्त 10,000 रुपयाला जोडी मेथीचे आणले. ते 2 मुले आणलेले आहेत. आता संध्याकाळी करायचे. हे विधी काय झालं. हो हो छान आली छान. विधी काय रडते. आली बसलेला आहे. आता झाकून इथं मुलगा आलाय छोटा होता. ते तुला खेळ मोठे नको लावू नका. ताईचा मुलगा आलाय खेळायला सोबत. ती बाजूला ताई म्हणजे बाजूला सापडला त्याच्या दादा आयुष पण आला त्यांच्याकडे. आयुष पण येतात बघा. त्यामुळे आ शांत आहे. तर आता ते झालं तर इथं तांदूळ ठेवतोय. काय तिकडे कचरा आहे येऊ नको. पण बाजूला हो अंश आला बघा. तर आता तू काय करून देणार आहे. 2 तिकडे आम्ही काम घेतलंय ना काम करते पण तर असं ना पोरांमुळे काहीच करायला भेटत नाही. आता तरी करायला तरी पण दिदू तिकडे ओरडते. तर ताईचा मुलगा तिच्यासोबत खेळतोय आणि अंश पण आलेला. आता त्याला मी तिकडे थांबते हवे.
पहिले मला रोज करते, आज करेल उद्या करेल, त्यामुळे मला काही करायला म्हटलं तर आज तरी करते. तरी म्हटलं बघा हे पण तांदूळ ना ते टाकीत ओतून घेते, किती बसतात ते वस्तू. किटू काय होय 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 ठेव ठेव मारलो ठेव लवकर. अंश पप्पा काय ठेव ना. अंश पप्पा मारतीला का सारखा मस्ती करतो. अंश आमचं ऐकत पण नाही, थोडा पण नाही ऐकत. काही काम घेतलं का त्याची नाटकं पुढं पुढं चालू झाली ना. बघा एवढे तांदूळ याच्यामध्ये ठेवले तरी इतके तांदूळ राहिले बघा, बसतच नाही. त्यामुळे अजून तो पसारा काय राहणार असेल तरी पण मी रोटी ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण की आता ते दुकानात ओरडायला तिथे राहत नाही. ए आली आली विधी हो घेते. किट्टू मम्मीला सांग भात झालाय, खात असाल तर. एवढे पण बनवले तर हे बघा ए दिदू आली. दिदू सोबत खेळ थोडा वेळ. अंश काय करतो इकडे. अंश लागला पप्पांच्या मागं, पप्पा गेले त्याचे अंश लागला पप्पांच्या मागं. ए विधी आली 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 थोडा वेळ थांब. काय झालं. अरे इकडे ये ना. नाही फटका द्यायला का ओरडत बस नको. अरे येतील पप्पा लगेच इकडं. तू ये ना तर नाही फटका खाशी लागलाय पप्पांच्या मागे येतील बोलली ना. ए विदू काय झालं. ते ना कांदे पण आणले होते ना बाजारातून, तर लहान मोठे साफ पण नाही केले. कांदे पण साफ करून दिले पटापट पटापट. असं रोज करायला लागतं. विधी तिकडे ओरडायला लागले, ती पण राहत नाही काय नाही. आणि त्यामुळे मला डेली ब्लॉग काय करायला पण भेटत नाही. पटापट कांदे वगैरे साफ करून घेते. लसूण पण बघा, लसूण पण खराब झालेला आहे. लगेच खराब होतो जास्त वापरलं नाही का, त्यामुळे खराब झालेलं आहे ते टाकून. साफसफाई पण दिसू लागली तिकडे ओरडायला. ते जास्त वेळ राहणार नाही.
दिवसापासून असा कचरा होता तो साफ करायला काही वेळ नाही. आता पण ती रडते त्यामुळे पटापट करते, काही जास्त काही करायला नाही. दिदू आली, ते पप्पा गेले तिकडे ते बाहेर, त्याच्यामुळे ती यायला लागली ओरडायला, तिला पण घ्यायला त्याच्यामुळे बाकीचं झालं आता. खूप अशा बिस्लरीच्या बॉटल वगैरे हे बघा आता सगळ्या कचऱ्यामध्ये आता डस्टबिनमध्ये टाकून देते. दिदू आली, झालं तिला आता लागले झोप. हो झालं दीदी, घेते ग, ओरडायचं नाही. तर गाईज आहे ना आता तिची तब्येत पण बरी त्यामुळे ती राहत नाही. तर मी आज हेच मला किचन साफ करायचं होतं, तरी मी बाकीचं केलं आहे आणि जेवढं मला करता आलं तेवढे मी आता केलं, कारण की ती राहत नाही त्यामुळे मला बाकीचं काही करायला भेटत नाही. तांदूळ वगैरे ठेवायचे होते तर तांदूळ ठेवून झालेत. तर आता चला असं त्या पद्धतीने तर दाखवते तुम्हाला पण किचन मी कसं. तर गाईचं बघा इथे याच्यामध्ये तांदूळ ठेवले ते ह्या टाकीमध्ये पण, आणि बाकीचे राहिले ते याच्यात ठेवले. आणि आमचा गॅस बाटला छोटा आहे त्यामुळे इथे ठेवला. आणि इथे सुरुंग वगैरे आहे ते बाकीचं याच्यात ठेवले, गावावरून दिलं आहे मम्मीने. हे बघा सुरुंग वगैरे आहे ते आळू, आणि ते कांदे लसूण वगैरे ठेवले डबे इथे ठेवले. तर माझं ह्या ब्लॉगमध्ये मी एवढं टाकलं, मला किचन साफ करायचं तेवढं किचन कसं साफ केलं, मी तांदूळ वगैरे कसे ठेवले ते दाखवले तुम्हाला, कारण की दूर राहत नाही, ती तब्येत बरी नाही त्यामुळे. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून नक्कीच सांगा का मी कशा पद्धतीने दिदूला सांभाळून हे म्हणजे साफसफाई वगैरे कशी करते ते. तर ह्या व्हिडिओमध्ये तर हाचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.